नमस्कार. मी डॉक्टर सौ अर्चना शशिकांत ऐनापुरे, निसर्गोपचार तज्ज्ञ आणि योगा टीचर आहे. वटपौर्णिमा सण आहे तर सर्वत्र साजरा केला जातो, पण त्याच्या पाठीमागं खरंच शास्त्रीय दृष्टिकोन किंवा एक भारतीय संस्कृती आपली आहे ती जपली गेलेली आहे. तर वडाचं झाडालाच का पूजन केलं जातं, तर पंचमहाभूतामध्ये सगळ्यांना आपण इथं देवता मानतो. तसंच झाडाची पूजा, मातीची पूजा, वेगवेगळे जे पर्यावरणात आहेत घटक त्या सर्वांची पूजा ही केली जाते. आणि एक कर्मकांड केल्यानंतर माणूस ऑटोमॅटिक त्याच्याकडे वळतो, म्हणून ह्या प्रथा, रूढी, परंपरा सुरू केलेल्या आहेत. पूर्वज आपले खूप हुशार आहेत. तर ते वडाचं महत्त्व फार आहे. तर पूर्वीच्या काळी वडाचं झाड मोठं आणि ते वट म्हणजे वाढणे असे वृक्ष जे आहेत ते पुरातन आहेत आणि भरपूर त्यांचं आयुष्य असतं. त्याच्या पारंब्यापासून नवीन पुनरावृत्ती होऊन त्याचं नवीन वृक्ष तयार होतं. म्हणजे वडाचं झाड हजारो वर्षापूर्वीची पण वडाची झाडं आहेत. तर ऑक्सिजनचा मोठाच्या मोठा स्रोत हा वडाच्या, पिंपळाच्या, वेगवेगळ्या ही मोठी महावृक्ष मानली जातात. ह्याला कल्पतरू मानलं जातं. आपण नारळाच्या झाडाला म्हणतो तसंच ह्याला सुद्धा, वडाला आपण कल्पतरू मानलं जातं. त्याचे भरपूर उपयोग आहेत वडाचे. हा वडाचं वृक्ष जे आहे ते भरपूर ऑक्सिजन मिळणार आहे. म्हणजे इतर झाडं ऑक्सिजन दिवसभरामध्ये घेतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड वायू सोडत असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती. पण वडाचं एक असं वृक्ष आहे की तो कायमच ऑक्सिजन आपल्याला देत असतो. तर भरपूर ऑक्सिजन किंवा एक प्राणायामामध्ये आपण ऑक्सिजनला फार महत्त्व आहे, किंवा कोरोनाच्या काळात आपण पाहिले की ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे. तर ते ऑक्सिजनमुळे हार्मोन्स सगळे आपल्या शरीरात स्त्रवत असतात. तर आणि ते वडाच्या त्या झाडापासून हार्मोन्स भरपूर छान मिळायचे आणि मिळतात सुद्धा. म्हणून पूर्वीच्या काळी कामं सगळी आवरली की संध्याकाळच्या वेळी सगळे लोक एकत्र, जास्त करून ज्येष्ठ नागरिक पारकट्ट्यावरती गप्पा मारत बसायचे. त्यामुळं त्यांना ऊर्जा, नवी उमेद, उत्साह यायचा जीवन जगण्यासाठी. तर वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. तर वडाच्या झाडावरती असंख्य पक्षी बसलेले असतात. तर ते तिथं त्यांना विसावा देण्यासाठी भरपूर माहेरघर असं मानलं जातं वडाचं झाड. तर निसर्गोपचारामध्ये त्याच्या मुळापासून पानापर्यंत, फळापर्यंत सगळ्या गोष्टींचा वापर हा निसर्गोपचार किंवा आयुर्वेदात केला जातो. तर त्याच्या पानापासून ज्या पत्रावळ्या तयार केल्या जातात, त्या पत्रावळ्यामध्ये समजा आपण जेवण केलं तर त्यातली जे सत्व आहे ते आपल्या अन्नामध्ये मिसळून ते आपल्या शरीराला खूप चांगलं असतं. तर हा निसर्गोपचार आपला आहे. किंवा पानं त्याला तेल लावून जर आपण गुडघ्यांना बांधलं तर ते गुडघेदुखी सुद्धा कमी होते. संधिवात म्हणतो आपण, किंवा जॉईंट्स पेन सगळे कमी होतात. पारंब्यापासून केस छान वाढीसाठी तेल केलं जातं. किंवा वेगवेगळे असे घटक आहेत, पानं, मुळं किंवा खोड ही उपयोगी आहे. असा बहुगुणी असा वृक्ष, महावृक्ष. आणि त्याची आपण झाडं तोडतो कशासाठी? महामार्गावरती अडथळे येतात म्हणून पारंब्या त्याच्या खोलवर गेलेल्या असतात. पण ते आपल्याला प्रदूषण रोखण्यासाठी ह्या मुळा किंवा पारंब्याचा उपयोग होणार आहे. पाणी धरून ठेवण्याचं काम हे मोठी वृक्ष करत असतात. आपल्याला हे मोठे निसर्गाने देणगी दिलेली आहे, त्याची आपण जाणीव ठेवूया. त्याचे फायदे खूप आहेत. ऑक्सिजन आपल्याला फार महत्त्वाचं आहे शरीरामध्ये किंवा पूर्ण पर्यावरणाला. तर असा वडाचं आपण संगोपन करूया.